निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। काल 26 सप्टेंबर रोजी मलकापूर नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नायगाव फाट्याजवळील अवैध बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून साजिद खान, जलील खान आणि मुस्ताक खान, जब्बार खान यांचा मृत्यू झाला आहे, तर आरिफ खान, बशीर खान हा गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणाला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे। दरम्यान जिल्ह्यातील सर्व अवैध बायोडिझेल पंप उद्ध्वस्त करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला दिले आहे। धक्कादायक म्हणजे खामगाव नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 18 पेक्षा जास्त अवैध बायोडिझेलचे पंप सुरू आहे। या पंपांना राजकीय पाठबळ असल्याने हा कोट्यवधी रुपयांचा गाळा बाजार सुरू आहे। काल 26 सप्टेंबर रोजी मलकापूर नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नायगाव फाट्याजवळील अवैध बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून 2 युवकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा पत्रकारांनी डीपीसी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उचलून धरला। याची पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे। माझ्या जिल्ह्यात अवैध चालणार नाही अशी जिल्हा प्रशासनाला तंबी देत जिल्ह्यात चालत असलेला अवैध बायोडिझेल पंप तात्काळ उद्ध्वस्त करण्याच्या सूचना वजा निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना दिले आहे। खामगाव नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 20 पेक्षा जास्त अवैध बायोडिझेलचे पंप सुरू आहे। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित बाहेर डिझेल पंप मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। 2 युवकांचा मृत्यू झालेला आणि बायोडिझेल असं अस्तित्वात नसताना सर्रास त्या राष्ट्रीय महामार्गावर हे बायोडिझेलचे पंप सुरू आहेत। अद्याप कुठलीच कारवाई होत नाही। आपण ज्या पंपाच्या टाकीमध्ये 2 जणांचा अपघाती मृत्यू झाला हे सांगताय, त्याची माहिती घेतली असता तो पंप 2 वर्षापूर्वी बंद झालेला आहे, परंतु आत्ता त्या पंपाच्या टाकीची साफसफाई करत असताना जो काही गॅस त्या टाकीमध्ये होता त्या गॅसमुळं संबंधितांचा मृत्यू झाला अशा पद्धतीची माहिती मला आत्ताच या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली। अवैध बायोडिझेलचे नेहमी आपण ऐकलं की मी आत्ता कलेक्टर असतील, आमचे जिल्हा पोलीस प्रमुख असतील, या दोघांनाही सूचना केल्या की या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे होता कामा नयेत आणि या संदर्भामध्ये जर अशा कुठं काही गोष्टी घडत असतील, काही व्यवसाय चालले असतील तर आपण ताबडतोब त्याच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करावी। उपचार घेत असलेला इसम आहे आरिफ खान, बशीर खान, वय 32 वर्ष, राहणारा मोमीनपुरा मस्जिद जवळ मलकापूर, याच्या तक्रारीवरनं पोलीस स्टेशन नांदुरा येथे CR नंबर 466/25 कलम 105 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदोष मनुष्यवधाचा। हा गुन्हा जो आहे तो केतन सेठ गुजराती, पूर्ण नाव माहीत नाही फिर्यादीला, याच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। नेमकी घटना काय होती? घटना अशी होती की दिनांक 25/9 रात्री अंदाजे 10 वाजेच्या सुमारास नायगाव शिवारामध्ये एका हॉटेलला लागून एक 2023 पासून बंद पडलेली बायोडिझेलची टाकी होती। ती टाकी साफ करण्याकरता हे जे याच्यातले आरोपी आहे केतन सेठ गुजराती यांनी मलकापूरचे 3 इसम तिथं त्या साफसफाई करता बोलवले होते। आरिफ खान, मुस्ताक खान, जब्बार खान, शेख साजिद, शेख जमील हे रात्री तिथं आले। त्याच्यापैकी 2 इसम हे साफसफाई करता खाली उतरले। खाली पाण्याच्या आपल्या त्या बायोडिझेलच्या टाकीमध्ये गॅस जनरेट झालेले होते आणि त्या गॅस जनरेट झाल्यामुळे ते 2 इसम तिथं बेशुद्ध पडले। हा जो वरती जो होता युवक याने त्या हॉटेलमधल्या लोकांना बोलवून त्याच्यापैकी 2 पैकी एकाला बाहेर काढलं, आरिफ खान, बशीर खानला, आणि त्याला उपचारार्थ मलकापूरला पाठवलं। पण हा जो तिसरा खाली उतरला होता तो आणि पूर्वीचा एक, अशा 2 जणांचा दुर्दैवी तिथे गुदमरून मृत्यू झालेला आहे। जमीन जी आहे ती जमीन कोणाची आहे? ही जी जमीन आहे जमील खान जमादार यांच्या नावावर 32 गुंठेत जागा आहे, ती जमील खानच्या नावावर आहे। गुन्हा मग जमील खानवर का दाखल करण्यात आला?
फिर्यादीच्या फिर्यादवरनं गुन्हा दाखल झालेला आहे. ह्या तपासामध्ये आता ह्या जमिनीचे कागदपत्र, त्याच्यानंतर माहिती अशी मिळालेली आहे की जमील खानने ही भाडेपत्ता 11 महिन्याच्या करारावर भावेश शेठ सावलिया यांना दिलेली आहे. ते कागदपत्र हस्तगत करून संबंधित जे जे याला कारणीभूत असतील ह्या सर्वांवर गुन्हे दाखल होतील. आरोपी अटक नाही, रात्री हा गुन्हा दाखल झालेला आहे. या अगोदर त्याच ठिकाणी अशीच एक घटना घडली होती, त्या दरम्यान काही गुन्हा दाखल करण्यात आला होता? नाही, त्या दरम्यान जी एक अकस्मात मृत्यू हा तपासावर प्रलंबित आहे. न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल अप्राप्त असल्यामुळे फायनल कॉज ऑफ डेथ हे त्या ADRमध्ये प्राप्त नसल्याने ती ED तपासावर पेंडिंग आहे. आपल्या हद्दीमध्ये किती बायोडिझेल पंप? असा निश्चित आकडा सांगता येणार नाही किती आहे. पण जे बायोडिझेल पंप सुरू आहे त्यांना काही परवानगी देण्यात आली आहे का? पोलीस प्रशासनाकडनं बायोडिझेलच्या संदर्भात कुठलीही परवानगी देता येत नाही. तर बायोडिझेलचा हा पुरवठा विभाग जो आहे महसूलचा, त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. त्याच्यामुळे त्याची NOC किंवा हा आमच्याकडनं फक्त पेट्रोल पंपाच्या संदर्भात जेव्हा नवीन कोणाला पेट्रोल पंप टाकायचं असतं त्याचा फक्त अहवाल आमच्याकडनं जात असतो. आपण या पंपाविरुद्ध काही कारवाई करणार आहे? तो पंप माझ्या माहितीप्रमाणे रात्रीच तो सील करण्यात आलेला आहे. बाकीचे पण सील करण्याची प्रक्रिया महसूल प्रशासन करणार आहे अशी माहिती प्राप्त आहे आणि आम्ही पण त्यांना तशी कागदपत्री हे करणार आहे. जे टाके आहेत ते टाके आणि ते काही उद्ध्वस्त करणार आहे, कारण पालकमंत्र्यांनी खूप मोठी म्हणजे सूचना केलेली आहे, नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी. आम्ही आणि महसूल प्रशासन मिळून त्या महसूल प्रशासनाच्या गाईडलाईनने जिथे जिथे त्यांना ह्या संदर्भात कारवाई करायची असेल किंवा टाक्या उद्ध्वस्त करायचा असेल आम्ही त्यांना बंदोबस्त पुरवू. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा. पाहत राहा निर्भीड स्वराज्य.